Hello students, last lecture we learned atom, subatomic particles, reading of periodic table, atomic number, atomic mass, number of neutrons, valence electrons, Lewis dot diagram, Bose diagram, isotope and radioisotopes. Then now in today's lecture first we start molecules and compounds. When two or more atoms chemically combine to form molecule. Okay, for example, when two nitrogen atoms bond, a molecule of nitrogen gas is formed. N plus N, two nitrogen atom combine to form N2 means nitrogen gas. इथे तुम्ही पाहू शकता, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम केमिकली कंबाईन होतात तेव्हा काय फॉर्म होतो, मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल एन टू गॅस फॉर्म होण्यासाठी, N2 गॅस हा एक मॉलिक्यूल आहे बरोबर. मग N2 गॅस फॉर्म होण्यासाठी दोन नायट्रोजनचे ॲटम केमिकली कंबाईन होतात. म्हणजेच एक नायट्रोजनचा ॲटम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 7. ओके, मग त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच एका नायट्रोजन ॲटमला 3 इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे त्याला स्टेबल होण्यासाठी. त्याचप्रमाणे दुसऱ्याही नायट्रोजनच्या ॲटमला 3 इलेक्ट्रॉन्सची व्हॅलेन्सी आहे बरोबर का. म्हणजे त्याला 3 इलेक्ट्रॉन मिळाले तर तोही ऑक्टेट कंप्लीट करेल आणि स्टेबल होईल. म्हणजेच हे दोन्ही नायट्रोजन ॲटम पहिला दुसऱ्याला 3 इलेक्ट्रॉन देईल आणि दुसरा पहिल्याला 3 इलेक्ट्रॉन देईल. हे दोन्ही एकमेकांमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स शेअरिंग करतील आणि स्टेबल होतील. त्यामुळे तिथं काय होईल, N2 मॉलिक्यूल फॉर्म होईल. त्यामध्ये N2 मॉलिक्यूलमध्ये 3 बॉन्ड असणार आहेत. त्यातला एक असेल तो स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड आणि 2 असतील ते काय असणार आहेत, वीक पाय बॉन्ड. ओके, देन नेक्स्ट reactant and product. First, reactant. In the nitrogen example, the reactant are the substances involved in the chemical reaction. Example, the single nitrogen atoms. Next is product. Product is the substance that result from the reaction. नायट्रोजन मॉलिक्यूल. तुम्ही इथे पाहिलं असेल, आपण पाहतोय रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. रिॲक्टंट म्हणजे काय, केमिकल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणारे सबस्टन्स, त्यांना आपण काय म्हणायचं, रिॲक्टंट. आपण नायट्रोजन गॅसचं एक्झाम्पल घेतोय. नायट्रोजन गॅस फॉर्म होण्यासाठी 2 नायट्रोजनचे ॲटम इन्व्हॉल्व झालेत रिॲक्शनमध्ये बरोबर. म्हणजे ते 2 नायट्रोजन ॲटम आहेत ते काय झाले, रिॲक्टंट. आणि जेव्हा ह्या रिॲक्टंटची रिॲक्शन होऊन रिझल्ट मिळतो त्या रिझल्टला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. आता रिॲक्टंट कुठले, 2 नायट्रोजन ॲटम. ह्या 2 नायट्रोजन ॲटमचा रिॲक्शन झाल्यानंतर, रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला रिझल्ट काय मिळाला, N2 गॅस. म्हणजे N2 गॅस काय असेल आपला, प्रोडक्ट. ओके, देन molecular formula. Molecular formula shows the chemical composition or atomic makeup of molecule. मॉलिक्यूलमध्ये असणारे ॲटम्स त्याचं कंपोजिशन हे मॉलिक्युलर फॉर्म्युला शोज करतो. फॉर एक्झाम्पल, इन NaCl मध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, एक सोडियमचा ॲटम आहे आणि एक क्लोरीनचा ॲटम आहे. म्हणजेच एका सोडियमच्या आणि एका क्लोरीनच्या ॲटमचं कॉम्बिनेशन होऊन, केमिकल रिॲक्शन होऊन NaClचा मॉलिक्यूल फॉर्म झाला आहे. म्हणजेच NaCl हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, देन when two or more different atoms bond together to form molecule, the molecule is called a compound. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल फॉर्म होतो आणि हा मॉलिक्यूल म्हणजेच काय असतो, कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, 2H
plus O gives H2O, means two hydrogen and one oxygen atom combine together to form H2O molecule or H2O compound. Thus molecules of water is a compound. Water molecule हे काय असणार आहे? कंपाऊंड. जेव्हा दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनचा ॲटम कंबाईन होतो तेव्हा H2O मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड फॉर्म होतो. बरोबर आहे. इथे काय होणार आहे? दोन हायड्रोजन ॲटम एका ऑक्सिजन ॲटमला कंबाईन झाले तर काय फॉर्म होणार आहे? वॉटर. ओके. It is important to remember that compounds have properties different from those of the elements of which they are composed. तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की जे कंपाऊंड आहेत, ज्या एलिमेंट्सपासून बनलेला कंपाऊंड असणार आहे त्या एलिमेंट्सपेक्षा वेगळी प्रॉपर्टी तो कंपाऊंड दाखवतो. ओके. Chemical reaction. What is chemical reaction? When two or more atoms combines with or dissociate with each other. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकमेकांशी कंबाईन होतात किंवा डिसोसिएट होतात म्हणजे सेपरेट होतात, ह्याला आपण काय म्हणतो? केमिकल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल इथे पाहू शकता तुम्ही वन मिथेन मॉलिक्यूल आहे CH4. मिथेन मॉलिक्यूल कसा फॉर्म झाला असतो? एक कार्बन आणि 4 हायड्रोजननी फॉर्म झालेलं असतं. बरोबर. एक मिथेन मॉलिक्यूल कंबाईन कोणाशी झाला? दोन ऑक्सिजन मॉलिक्यूलशी कंबाईन झाला. दोन ऑक्सिजन म्हणजेच ट्वाईस O2, 4 ऑक्सिजन. एक मिथेन मॉलिक्यूल ज्याच्याकडे एक कार्बन आहे, 4 हायड्रोजन आहेत, तो कंबाईन कोणाशी होणार? दोन ऑक्सिजन मॉलिक्यूलशी, म्हणजे ज्याच्याकडे 4 ऑक्सिजन्स आहेत. ओके. तर आपल्याला काय पाहायला मिळेल? एक मिथेन दोन ऑक्सिजन कंबाईन झाले तर आपल्याला पाहायला मिळेल कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल. एक कार्बन डायऑक्साईड ज्याच्याकडे एक कार्बन आहे आणि 2 ऑक्सिजन आहेत, आणि दुसरा पाहायला मिळेल 2 वॉटर मॉलिक्यूल ज्याच्याकडे 2 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन्स आहेत. ओके. कळते का? जेव्हा एक मिथेन 2 ऑक्सिजनशी कंबाईन होतो तेव्हा आपल्याला एक कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल मिळतो आणि 2 वॉटर मॉलिक्यूल्स मिळतात. इथे पाहू शकता तुम्ही. ओके. देन chemical bonds. A chemical bond is an energy relationship. Bonds are directly related to the number of valence electrons and electron level. Chemical bond हे energy relationship आहे. केमिकल बॉन्ड, नंबर ऑफ बॉन्ड्स हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती आणि त्याच्या एनर्जी लेवलवरती डिपेंड्स असतात. जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तेवढे बॉन्ड फॉर्म करू शकतो आपण. त्यातला एक असणार आहे स्ट्रॉंग बॉन्ड आणि बाकीचे असणार आहेत ते वीक पाय बॉन्ड. ओके. Remember, electrons occupy generally fixed region of space around the nucleus called electron shell or energy level. The electrons closest to the nucleus are the most strongly attracted, and those further from the nucleus are less securely held. Means मागे आपण पाहिले इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन क्लोज्ड सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज ऑर्बिट और शेल, अँड these orbit have fixed number of electrons and those electrons have its particular energy. Therefore this orbit or shell is called as energy level. ओके. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती गोलाकार कक्षेत फिरतात आणि त्यालाच आपण ऑर्बिट किंवा शेल म्हणतो. आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये किंवा शेलमध्ये फिक्स्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्या इलेक्ट्रॉन्सना त्याची अशी फिक्स्ड एनर्जी असते, म्हणून त्या ऑर्बिटला किंवा शेलला आपण एनर्जी लेवल हे म्हणतो. बरोबर आहे. मग न्यूक्लियसच्या जवळ असणाऱ्या ऑर्बिटमध्ये किंवा शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावरती न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो. तो न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणार बिकॉज न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. म्हणजे न्यूक्लियसच्या जवळ म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सकडे
जास्त न्यूक्लिअर अट्रॅक्टिव्ह पॉवर असते, बरोबर का. न्यूक्लिअर अट्रॅक्शन जास्त असणार. सेकंड ऑर्बिटमध्ये त्याच्यापेक्षा थोडी कमी असेल, थर्डमध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी कमी होईल, फोर्थमध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी कमी. म्हणजेच इलेक्ट्रॉन जसं पुढच्या ऑर्बिटमध्ये जाईल तसे तशी त्याची न्यूक्लिअर एनर्जी ही कमी कमी होत जाणार. ओके. देन valence electrons, the only electrons that are important when considering bonding behavior are those in valence level. When the valence level has 8 electrons, the atom is completely stable and is chemically inactive. म्हणजेच जेव्हा फक्त इलेक्ट्रॉन जे व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये किंवा व्हॅलन्स शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेच फक्त इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग बिहेवियरला रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजेच व्हॅलन्स शेलमध्ये असणारेच इलेक्ट्रॉन्स बॉन्ड फॉर्म करतात, बरोबर. पण समजा एखाद्या वेळेस व्हॅलन्स लेवलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो ॲटम कम्प्लिटली स्टेबल असतो, म्हणजेच तो केमिकली इनॅक्टिव्ह असतो. ओके. When the valence shell contains fewer than 8 electrons, an atom will tend to gain. Next is type of chemical bond. Chemical bond, first is ionic bond, second covalent bond, third is hydrogen bond. In first we see ionic bond. What is ionic bond? A chemical bond formed when electrons are completely transferred from one atom to another atom. आयनिक बॉन्ड कुणाला म्हणायचं? आयनिक बॉन्ड हे केमिकल बॉन्ड आहे जे कशामुळे फॉर्म होतं? इलेक्ट्रॉन एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे कम्प्लिटली ट्रान्सफर केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? आयनिक बॉन्ड. ओके. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन एका ॲटमपासून दुसऱ्या ॲटमला लूज केला जातो किंवा गेन केला जातो, ह्याला आपण काय म्हणतो? आयनिक बॉन्ड. इथे पाहू शकता तुम्ही, हा सोडियमचा ॲटम आहे आणि एक क्लोरीनचा ॲटम आहे. सोडियमकडे एक एक्स्ट्रा ॲटम आहे, तो काय करतो? क्लोरीनला लूज करतो. म्हणजेच NaCl मध्ये कोणता बॉन्ड फॉर्म झाला? आयनिक बॉन्ड. Atoms are electrically neutral, but when they gain or lose electrons during bonding, their positive and negative charges are no longer polyatomic ions. Ions composed of multiple atoms. Ions हे multiple atom composed करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं? polyatomic ions. फॉर एक्झाम्पल अमोनियम. ओके. इथे पाहू शकता तुम्ही अमोनियमचं एक्झाम्पल. देन ॲनाइन्स. ॲनाइन्स कोणाला म्हणायचं? निगेटिव्हली चार्ज आयन्स दॅट रिझल्ट फ्रॉम द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲनाइन कोणाला म्हणायचं? निगेटिव्हली चार्ज आयन्स. जे निगेटिव्हली चार्ज आयन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? ॲनाइन्स. मग हे ॲनाइन्स कसे फॉर्म होतात? ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचे ॲडिशन झाल्यामुळे निगेटिव्हली चार्ज आयन फॉर्म होतात आणि त्याला आपण काय म्हणतो? ॲनाइन्स. ओके. इथे तुम्ही पाहू शकता एक फ्लोरीनचं एक्झाम्पल आहे. फ्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉन्सची गरज असते. मग फ्लोरीनमध्ये टोटल 9 प्रोटॉन्स आणि फर्स्ट ऑर्बिटमधले 2 आणि सेकंडमधले 7 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 9 इलेक्ट्रॉन्स. 9 प्रोटॉन अँड 9 इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्याकडे नेट चार्ज असतो 0. नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस, मीन्स 0 नेट चार्ज, बरोबर. पण जेव्हा तो फ्लोरीन ॲटम स्टेबल होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे त्यात एक इलेक्ट्रॉन ॲड केलं जातं, बरोबर, तेव्हा त्याच्याकडे काय होतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 10 आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स काय होतात? 9. म्हणजे त्याच्याकडे नेट चार्ज होतो -1. म्हणजे फ्लोरीन जेव्हा एक इलेक्ट्रॉन ॲड करून घेतो म्हणजे गेन करतो तेव्हा त्याचं काय फॉर्म होतं? ॲनाइन. ओके. नंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे कॅटाइन. व्हॉट इज कॅटाइन? अ पॉझिटिव्हली चार्ज आयन दॅट रिझल्ट फ्रॉम द लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स. Cation means positively charged ion.
पॉझिटिव्हली चार्ज आयन जो इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल इथे सोडियम आहे. सोडियममध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, तो इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे स्टेबल होऊ शकतो, बरोबर का. मग सोडियमकडे नंबर ऑफ प्रोटॉन्स 11 आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत 11. जेव्हा तो इलेक्ट्रॉन एक लूज करतो तेव्हा त्याच्याकडे नंबर ऑफ प्रोटॉन्स 11 आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहणार आहेत 10. म्हणजेच त्याच्यावरती चार्ज येणार आहे +1. मीन्स कॅटायन ॲड इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे चार्ज येतो पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून त्याला आपण काय म्हटलं कॅटायन. ओके. Both anions and cations result when ionic bond form because oppositely charges attracts and newly created ions tends to stay longer. For example, sodium chloride म्हणजेच दोन्ही ॲनाइन्स अँड कॅटायन्स कंबाईन होऊन आपल्याला काय मिळतात आयनिक बॉन्ड फॉर्म होतो, कारण अपोजिटली चार्ज आयन्स अट्रॅक्ट्स टुवर्ड्स टू फॉर्म न्यू आयन्स. ओके, विच इज स्टे लॉंगर. अपोजिटली चार्ज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स अट्रॅक्ट होतात आणि न्यू आयन फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड NaCl, मीठ, टेबल साल्ट, कॉमन साल्ट म्हणतो आपण त्याला, बरोबर का. मग ह्या NaCl मध्ये काय होतं, जेव्हा सोडियम क्लोराईड फॉर्म होतो त्यावेळेस एक सोडियमचा ॲटम आणि एक क्लोरीनचा ॲटम, बरोबर. सोडियमच्या व्हॅलेन्स ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन लूज करतो कुणाला क्लोरीनला, आणि क्लोरीन ऑक्टेट कंप्लीट करतो सोडियम. आणि क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेन्स शेलमध्ये, त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन गेन करतो आणि ऑक्टेट कंप्लीट करतो, म्हणजे स्टेबल होतो. म्हणजे सोडियम एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला लूज करतो आणि तो क्लोरीन ते गेन करतो, म्हणजेच लूज अँड गेन दोन्ही प्रोसेस होतात. म्हणजे सोडियम कम्प्लिटली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला आणि क्लोरीननी ते इलेक्ट्रॉन गेन केलं कम्प्लिटली. ओके, म्हणजे तिथं लूज ऑर गेन किंवा कम्प्लिटली ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन झालं. मग सोडियम इलेक्ट्रॉन लूज केला म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला, तो झाला कॅटायन. आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन केला म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, तो झाला ॲनायन, Na+Cl- आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे NaCl हा आयनिक बॉन्ड फॉर्म झाला. ओके. नेक्स्ट इज कोव्हॅलंट बॉन्ड्स. इलेक्ट्रॉन्स डू नॉट नीड टू बी completely gained or lost for atom टू बिकम स्टेबल. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये ॲटमला स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन कम्प्लिटली लूज करण्याची किंवा गेन करण्याची गरज नाही. कोव्हॅलंट मॉलिक्युल्स इन विच ॲटम्स शेअर्ड इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट मॉलिक्युलमध्ये ॲटम्स इलेक्ट्रॉन शेअर करतात. नेक्स्ट इज कोव्हॅलंट बॉन्ड. बॉन्ड्स रिझल्टिंग फ्रॉम शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जे बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंगमुळे फॉर्म होतात अशा बॉन्डना आपण काय म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. मीन्स कोव्हॅलंट बॉन्ड्स आर फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंग झाल्यामुळे फॉर्म होतं. आणि जिथं इलेक्ट्रॉन शेअरिंग होऊन मॉलिक्यूल फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो कोव्हॅलंट मॉलिक्युल्स. को मीन्स विथ, व्हॅलंट मीन्स हॅविंग पॉवर. ओके, इथे पाहू शकता तुम्ही एक एक्झाम्पल आहे CH4 मिथेन. या CH4 मिथेनमध्ये कार्बन ज्याच्याकडे 4 व्हॅलेन्सी आहे, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे आणि 4 हायड्रोजन्स आहेत, प्रत्येक हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, बरोबर. इथे काय होतं CH4 मध्ये हा एक कार्बन 4 हायड्रोजनना एक इलेक्ट्रॉन्स देतो आणि त्या 4 हायड्रोजनकडून एक इलेक्ट्रॉन्स घेतो आणि तिथे काय फॉर्म होतं मग कोव्हॅलंट बॉन्ड. बिकॉज कार्बन आणि त्या 4 हायड्रोजनमध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं असतं, बरोबर का. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर टेक्स प्लेस, त्यामुळे CH4 हा कोव्हॅलंट बॉन्डनी फॉर्म झाले असतो म्हणून त्याला काय म्हटलं आपण कोव्हॅलंट मॉलिक्यूल. ओके. कोव्हॅलंट बॉन्ड्स नॉन पोलार मॉलिक्युल्स.
Non-polar molecules means a molecules in which electrons are shared equally are called non-polar covalent bonded molecules. ज्या मॉलिक्युल्समध्ये इलेक्ट्रॉन्स इक्वली शेअर केले जातात, ज्या मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रॉन्स हे इक्वली शेअर केले जातात, अशा मॉलिक्युल्सना नॉन पोलार कोव्हॅलंटली बॉन्डेड मॉलिक्युल्स म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल CH4 मिथेन. इथे कार्बनला 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 4 इलेक्ट्रॉन 4 हायड्रोजनच्या 4 इलेक्ट्रॉन बरोबर इक्वली शेअर केलं जातं. म्हणजे कार्बन एका हायड्रोजन बरोबर 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो, दुसऱ्या बरोबर 1, तिसऱ्या बरोबर 1 आणि चौथा बरोबर 1. म्हणजे एक कार्बन 4 हायड्रोजन बरोबर 4 इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतो. म्हणजे तिथं इलेक्ट्रॉन्सचं इक्वल शेअरिंग झालेलं आहे, बरोबर. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, त्या मॉलिक्यूलला नॉन पोलार कोव्हॅलंटली बॉन्डेड मॉलिक्युल्स. Polar molecules. When electron pairs are not equally shared, the result is polar molecule. जेव्हा इलेक्ट्रॉन पेअर हे इक्वली शेअर केले जात नाहीत, त्या मॉलिक्युल्सला आपण पोलार मॉलिक्युल्स म्हणतो. पोलार मीन्स 2 पोल. ओके, अ मॉलिक्यूल विथ 2 पोल्स, त्याला आपण काय म्हणतो, पोलार मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल H2O मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो, 2 हायड्रोजनचे ॲटम आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम कंबाईन्स होतात, तेव्हा काय फॉर्म होतो, H2O, बरोबर. मग हा ऑक्सिजन जो आहे, तो ऑक्सिजन एका हायड्रोजन बरोबर 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि दुसऱ्या हायड्रोजन बरोबर 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि त्याच्यात उरलेले 2 इलेक्ट्रॉन पेअर ॲज इट इज राहतात. म्हणजे तिथं इक्वल शेअरिंग होत नाही. म्हणून वॉटर हा पोलार मॉलिक्यूल आहे. ओके, देन नेक्स्ट इज हायड्रोजन बॉन्ड्स. Hydrogen bonds, extremely weak bonds, form when a hydrogen atom bonded to one electron hungry atom is attracted by another electron hungry atom. Nitrogen or oxygen are good example of electron hungry atoms. Form a bridge. हायड्रोजन बॉन्ड हे वीक बॉन्ड असतात. ओके, हायड्रोजन बॉन्ड हे वीक बॉन्ड्स असतात आणि हायड्रोजन बॉन्ड एका हायड्रोजन ॲटम दुसऱ्या ॲटमला बॉन्डेड होतो, पुन्हा दुसरा हायड्रोजन एका ॲटमला बॉन्ड होतो, असा ब्रिज फॉर्म करतो. ओके, याला आपण काय म्हणायचं, हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड्स. हायड्रोजन बॉन्ड हा इंट्रामॉलिक्युलर बॉन्डसाठी इम्पॉर्टंट आहे. दे हेल्प बाइंड्स द डिफरंट पार्ट्स ऑफ द सेम मॉलिक्यूल टुगेदर. सेम मॉलिक्यूलचे वेगवेगळे पार्ट बाइंड करण्यासाठी हायड्रोजन बॉन्ड वापरला जातो. ओके, दे आर फ्रॅगाइल बट व्हेरी इम्पॉर्टंट इन हेल्पिंग मेंटेन द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मॉलिक्युल्स. हायड्रोजन बॉन्ड्स हे फ्रॅगाइल असतात, पण प्रोटीन मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी ते खूप महत्त्वाचे असतात. ओके, देन in next lecture we will start 11th standard first topic, some basic concepts of chemistry. If you have any queries then ask me. Okay, thank you.